जीवन जीवन काय चाललंय? जीवन 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 अजूनही तू त्या फालतू गोष्टींच्या मागे लागलायस. अरे तुला किती वेळा सांगितलं, अभ्यास कर, जरा नोकरीचा विचार कर. बाबा हे फालतू नाहीये, हे माझं स्वप्न आहे. स्वप्न? अरे या स्वप्नांनी काही मिळणार नाही. मी म्हणतो ते ऐक, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसशील. पण बाबा पण बिन काही नाही, गप गुमान अभ्यासाला लाग. शिट. आर्यन, बाबा तुला ओरडतात कारण त्यांना तुझं भलं बघायचंय. भलं? बाबानं मला कधीच समजून घेत नाहीत. त्यांना वाटतं मी अपयशी आहे. त्यांना काय माहिती अक्कलीबद्दल. असं नाही बाळा, त्यांचा अनुभव वेगळा आहे. त्यांनी जे आजवर पाहिलं त्यावरूनच ते तुला बोलतायत ना. आर्यनला सपोर्ट करायला शिक प्रकाश. तो प्रयत्न करत आहे ना. सपोर्ट? अगं एक क्षेत्रच अस्थिर आहे. जगात अनेक लोक आहेत ज्यांना या क्षेत्रात यश नाही मिळालं. अनेकांना अपयश मिळालं म्हणून त्यालाही मिळेल असं थोडी आहे. हे बघ, तू त्याला पाठीशी घालू नकोस. त्याला नोकरी शोधायला सांग पहिले. हॅलो, बोल ना. अरे ऑडिशन दिलतंच बघ तू, त्याचं सिलेक्शन नाही झालं. काय म्हणला? अरे ऑडिशनचं सिलेक्शन नाही झालं बोललो. बरं बरं, नंतर करतो तुला कॉल. सांगितलं होतं ना, हे सगळं सोडून दे. याने काहीच साध्य होणार नाही. बाबा कधी मी एकदा चुकीचा ठरतोय त्याचीच वाट पाहताय ना. चूक? तुला हे सगळं खोटं वाटतंय का? अरे हे फक्त आणि फक्त पैशाचा आणि वेळेचा अपव्यय आहे. बाबा तुम्हाला कधी समजणार? हे फक्त काम नाहीये, हे माझं जगणं आहे. हेच मला आयुष्यात करायचंय. हे बघ, जगण्यासाठी ज्याने पोट भरतं ना तेच महत्वाचं असतं. अभिनय करून तू पोट भरणार आहेस का? पोट भरलं की आयुष्य जगलं जातं का? कला काय असते माहितीये तुम्हाला? कला म्हणजे व्यक्त होणे. मनातल्या भावना, विचार, स्वप्न जे शब्दांनी सांगता येत नाही ना, ते कलेतून सांगता येतात. कला हे फक्त शब्द म्हणणं नाही, ते अनुभव नाही, ते जगणं आहे. तुम्हाला आठवतंय तुम्ही लहानपणी मला नाटक दाखवायला न्यायचात? लोकांसमोर बसून तो नटी पातळ भरायचा आणि लोक टाळ्या वाजवायचे. मला तेव्हाच जाणवलं की हीच माझी जागा आहे म्हणून. आणि तुम्ही म्हणता कला ही उपयोगाची नाही. जर जगात कुठेच कला नसती, सिनेमे नसते, पुस्तकं नसती, गाणी नसती, तर माणसाचं आयुष्य किती रुक्ष झालं असतं. बाबा मी कलेशिवाय जगू शकत नाही. जर तुम्ही मला सपोर्ट करू शकत नसाल तर निदान मला थांबू तरी नका ना. मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय.
मुखवटे हसण्याचे लावून जगतो आता वळतील का पुन्हा पाऊले आता साकारण्या पुन्हा श्वास हा तुझा रंगभूमी श्वास हा तुझा श्वास हा तुझा रंगभूमी श्वास हा तुझा मंचावर चढताना हसरा चेहरा, मनात मात्र भीतीचा अंधकार गहरा. प्रत्येक पडदा ही एक परीक्षा असते. प्रेक्षकांसाठी हे जीवन असेच जगायचे असते. स्वप्न पाठीशी बांधून तो उभा राहतो, पण तो कलाकार मात्र आतून तुटतच जातो. हास्याचे रंग, दुःखाचे ढग, पडद्याच्या मागे मात्र कुणी न समजते. मग बाबा, यश आलं तर टाळ्या वाजतात आणि अपयश आलं तर या सावल्या दूर निघून जातात. पण कलाकार जळतच राहतो, स्वतःच्या ज्वाळांमध्ये पुन्हा उभा राहतो. अर्धवट स्वप्नही पूर्ण होतात जेव्हा मनामध्ये जिद्द निर्माण होतात. कलाकाराचा खरा वारसा हेच असते की हरवलेल्या क्षणामधून यश शोधायचे असते. तर सांगा रे प्रेक्षकाओ, तो कलाकार फक्त चेहरा आहे का, की तुमच्या हृदयाची कहाणी आहे? तो जेव्हा हसतो, त्याच्या हसण्यामागे दडलेले दुःख तुम्ही कधी पाहिले का? तुम्ही त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्यात, पण त्या टाळ्या दडलेले त्याचे एकाकी पण पाहिलेत का? तो रंगमंचावर जिवंत असतो, पण त्याच्या खऱ्या आयुष्याबाबत तुम्ही कधी त्याला विचारलं का? ज्याचं यश तुमच्यासाठी मनोरंजन आहे, पण त्याच्या अपयशात तुम्ही कधी त्याची सोबत दिली आहे का? पडद्यावर तो प्रेक्षकांचा नायक असतो, पण पडद्यामागे तो कुणासाठी शून्य असतो. का विसरतात? तो पण माणूस आहे. त्यालाही वेदना आहेत, त्यालाही भावना आहेत, त्याच्याही वेदनांना काहीतरी किंमत आहे. तर सांगा प्रेक्षको, सांगा. कलाकार तुमच्यासाठी फक्त क्षणाचा आनंद आहे, की तो आयुष्यभरासाठी प्रेरणा आहे? बाबा, हे सगळं काय आहे? अरे काही नाही रे, सहजच. तुम्ही अभिनय केलात? अभिनय नाही रे, नाही. बाबा लपू नका, मी स्वतः पाहिलंय. हो मी कलाकार होतो, पण मला अपयश आलं. प्रेक्षकांनी मला नाकारलं आणि माझी स्वप्न इथेच थांबली. पण बाबा, तुम्ही का लपवलं? मला तर कळलंही नाही की माझे बाबा कलेचे कलाकार आहेत. कलेचा प्रवास कधीच सोपा नसतो. प्रत्येक पडदा नवीन संघर्ष दाखवतो. डायलॉगमध्ये भावना जपाव्या लागतात. स्वप्नांसाठी लढाई नेहमी मनापासून करायची असते. एकेकाळी मीही स्टेजवर झळकत होतो. प्रत्येक कथेमध्ये जीव ओतून काम करत होतो. पण अपयशाने मला दडपलं. स्वप्न हरली आणि माझ्यातली कला
माझ्यातच थांबली. बाबा, तुम्ही अपयशी ठरलात असं मी कधीच मान्य करणार नाही. कारण अपयशाचा अनुभव हा यशाचा पाया असतो आणि मला तुमच्या अनुभवातून शिकायचंय. गुड मॉर्निंग सर, मी स्वराज प्रोडक्शनमधून बोलतोय. सर, तुम्हाला शिवसूत्र मूवीसाठी शॉर्टलिस्ट केलं आहे. काय? येस सर. तर तुम्हाला खोपोलीला कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी यायचं आहे. बाकीचे अपडेट मी तुम्हाला व्हॉट्सअपवर कळवतो. ओके. ओके सर. थँक्यू. हां, थँक्यू. खूप खूप अभिनंदन बेटा. थँक्यू आई. कॉंग्रॅच्युलेशन माय सन, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू बाबा, थँक्यू. पण मला एक सांग, तू ऑडिशन दिली तरी कधी? आत्ताच दिलं तर नुकतंच. हो का? मग आम्हालाही बघू दे तू काय केलंस. तर सांगा रे प्रेक्षकांनो, कलाकार फक्त चेहरा आहे का, की तो प्रत्येकाच्या हृदयाची कहाणी आहे? तो हसतो पण त्याच्या हास्यामागे दडलेली वेदना ओळखलीत का? तुम्ही त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्यात, पण त्या टाळ्याआड दडलेलं एकाकी पण पाहिलंय का? तो रंगमंचावर जिवंत असतो, पण त्याच्या स्वतःच्या आयुष्याला तुम्ही कधी विचारलत का? ज्याचं यश तुमचं मनोरंजन आहे, त्याच्या अपयशामध्ये तुम्ही कधी त्याला सोबत दिली आहे का? तो पडद्यावर सर्वांसाठी, प्रेक्षकांसाठी नायक असतो, पण पडद्यामागे कोणासाठी शून्य असतो. का का विसरलात तुम्ही की तोही एक मनुष्य आहे, त्याच्या भावनांना, त्याच्या वेदनांना किंमत आहे? तर सांगा रे प्रेक्षकांनो, कलाकार फक्त तुमच्यासाठी क्षणभराचा आनंद आहे का, का तो आयुष्यभरासाठी तुमच्यासाठी ती प्रेरणा आहे? बाबा, तुम्ही रडताय? नाहीत बेटा, हे अश्रू आनंदाचे आहेत. कलाकाराला यश आणि अपयश दोन्ही शिकवतं, फक्त त्याचा प्रवास थांबता कामा नये. श्वास